गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द फिजिक्स. फिजिक्समध्ये ना बेटा आज आपला एक नवीन चॅप्टर चालू होतोय. ठीक आहे, आज आपला एक नवीन चॅप्टर चालू होणार आहे. तो म्हणजे कुठला आहे बेटा? तुमचा हीट. तो म्हणजे कुठला आहे? तुमचा हीट नावाचा चॅप्टर. ठीक आहे, त्याच्यामधला पहिला कन्सेप्ट पण आपला हीटच आहे आणि सेकंड महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे, आधी हीट बद्दल सगळ्याच्या सगळं बघू, नंतर टेम्परेचर बद्दल थोडंफार बघू आणि मग दोघांमधला ऍक्च्युली कंपॅरिझन मला खूप महत्वाचं आहे. दोघांमधलं काय महत्वाचं बेटा? कंपॅरिझन्स. ठीक आहे, आधी हीट कन्सेप्ट बद्दल सगळ्याच्या सगळं आपण बघू. आता हीट म्हणजे नेमकी काय असतं? तर हीट आहे ना बेटा एक प्रकारची एनर्जी आहे. हीट एक प्रकारची एनर्जी. कुठे आहे बेटा ही एनर्जी? आपल्या बॉडीमध्ये, विच इज पजेस्ड इन द बॉडी अँड विच फ्लोज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी मॉलिक्युल्स. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये हे मॉलिक्युल्स फ्लो होतात बेटा. कुठे? बॉडीमध्ये. त्यालाच त्यांनी काय म्हटलं बेटा? हीट. हीट एक प्रकारची एनर्जी आहे जी की बॉडीमध्ये फ्लो होते. कुठल्या फॉर्ममध्ये? तर कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये आणि मॉलिक्युल्सच्या फॉर्ममध्ये, जी की फ्लो होते, विच इज पोजेस्ड बाय अ बॉडी ड्यू टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. ड्यू टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स म्हणजे काय? याचं स्वीट अँड सिम्पल तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय. हीट एक प्रकारची एनर्जी आहे, हा पहिला शब्द लक्षात ठेवा. पहिला एक खूप महत्वाचा शब्द, हीट एक प्रकारची काय बेटा? एनर्जी आहे. हा एक पहिला महत्वाचा शब्द आहे. कुठून जाते? तर बॉडीमधून जाते. दुसरा महत्वाचा शब्द. तिसरा महत्वाचा शब्द कोणामुळे? तर कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. कोणामुळे फ्लो होते ही? तर कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स मुळे फ्लो होते. त्या कन्सेप्टला त्याने काय नाव दिले बेटा? हीट. अजून एकदा, हीट म्हणजे काय? पुन्हा एकदा, हीट म्हणजे काय? हीट एक प्रकारची एनर्जी आहे जी की बॉडीमधून फ्लो होते. ठीक आहे, कुठल्या फॉर्म मध्ये? तर कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्सच्या फॉर्म मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये बेटा? कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्सच्या फॉर्म मध्ये. पुढचा कन्सेप्ट काय? हीट बद्दल जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते सांगितले. पहिला महत्वाचा पॉइंट ऑलरेडी डेफिनेशन मध्ये, हीट एक प्रकारची काय बेटा? एनर्जी. हीट ना बेटा नेहमी फ्लो होते कुठून? हायर बॉडी टेम्परेचर टू द लोअर बॉडी टेम्परेचर. हीट नेहमी कुठून कुठे फ्लो होतं बेटा? हायर बॉडी टेम्परेचर टू लोअर बॉडी टेम्परेचर. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे, हीट ना बेटा एक प्रकारची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे बाहेरून आपण जे काही देतो त्याला आपण हीट म्हणतो. म्हणजे जसं की सपोज मी दूध तापवायला ठेवलं, दूध आपण गॅसवरती तापवायला ठेवलं म्हणजे काय केलं? त्याला हीट दिली. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे बाहेरून आपण त्याला हीट दिली. बाहेरून आपण त्याला हीट दिली. बाहेरून आपण त्याला हीट दिली. आता 1 लिटर दूध तापायला आणि 20 लिटर दूध तापायला सेम हीट लागेल का वेगळी हीट लागेल बेटा? वेगळी हीट लागेल साहजिक. 1 लिटर दूध तापायला मला कमी हीट लागेल. ठीक आहे, कमी हीट मध्ये तर 1 लिटरचं दूध क्वांटिटी कमी आहे ना बेटा? क्वांटिटी कमी आहे म्हणून 1 लिटरचं दूध पटकन तापेल. तेच 20 लिटरचं दूध तापायला मला खूप वेळ लागेल. म्हणजे हीट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट एक प्रकारची कुठली प्रॉपर्टी बेटा? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. अत्यंत महत्वाचे मुद्दे. ठीक आहे, पहिला पॉईंट डेफिनेशनचा. त्याच्यानंतर हीट कुठून कुठे फ्लो होतं बेटा? हायर बॉडी टेम्परेचर टू द लोअर बॉडी टेम्परेचर. सेकंड महत्वाचा मुद्दा. आणि थर्ड महत्वाचा मुद्दा, हीट एक प्रकारची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट एक प्रकारची काय बेटा? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. 1 लिटर दूध असू द्या किंवा 1 लिटर पाणी तापवायला आणि 20 लिटरचं पाणी तापवायला, दोघीकडे वेगवेगळी मला हीट लागेल. 1 लिटरचं पाणी तापवायला किंवा 20 लिटरचं पाणी तापवायला दोघीकडे मला वेगवेगळी हीट लागेल बेटा. ठीक आहे, महत्वाचा कन्सेप्ट झाला. पुढे आपण त्याची युनिट बघू. हीटचं एस युनिट बेटा आपण मागच्या चॅप्टरमध्ये सम्स पण बघितले हीट बद्दलचे. हीटचं एस युनिट किती असतं? जूल. सीजीएस एस युनिट असतं कॅलरी. एमकेएस युनिट असतं किलो कॅलरी. आणि हा शेवटी सगळ्यात त्याचे काय आहेत बेटा? डायमेन्शन्स. शेवटी हीटचे काय आहेत बेटा? डायमेन्शन. एलचा स्क्वेअर एम रेस टू 1 टी रेस टू -2. एलचा स्क्वेअर एम रेस टू 1 टी रेस टू -2. हे काय झाले? त्याचे डायमेन्शन झाले. हे काय झाले बच्चे लोक? त्याचे डायमेन्शन्स. एवढं मी तुम्हाला आता हीट बद्दल बोलतोय. हीटचे अजून काही डेफिनेशन्स पण आहेत, ते आपण आता बघून घेऊ. हीटच्या काही अजून डेफिनेशन्स पण आहे, आपण त्या आता बघून घेऊ. ठीक आहे, ओके ओके. आता पुढचा कन्सेप्ट डेफिनेशनचा बघायचा आहे. डेफिनेशन मध्ये मला 3 डेफिनेशन्स बघायचे आहेत बेटा. पहिली डेफिनेशन 1 कॅलरीची, सेकंड डेफिनेशन 1 किलो कॅलरीची आणि थर्ड डेफिनेशन 1 जूलची. पुन्हा एकदा 3 डेफिनेशन्स कुठल्या कुठल्या आहेत? 1 कॅलरी, 1 किलो कॅलरी आणि 1 जूल. मग 1 कॅलरी म्हणजे काय असतं? ठीक आहे, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर. म्हणजे काहीतरी हीट लागली कशासाठी? टू इन्क्रीज द टेम्परेचर. कोणाचं? 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 ग्रॅम ऑफ वॉटरला
ठीक आहे. हीट करण्यासाठी किती डिग्री सेल्सिअसने बेटा 8 डिग्री सेल्सिअसनी जी कुठलीही हीट लागते त्याला त्यांनी काय नाव दिले बेटा 1 कॅलरी. 1 कॅलरी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, काहीतरी हीट लागली टू इन्क्रीज द टेम्परेचर. टू इन्क्रीज द टेम्परेचर कोणाचं, टेम्परेचर वाढवलं कोणाचं, फक्त 1 ग्रॅम ऑफ वॉटर किती डिग्री सेल्सिअसनी 8 डिग्री सेल्सिअसनी, त्याला त्यांनी काय नाव दिले 1 कॅलरी. पुन्हा एकदा काही IMP डेफिनेशनचं ह्या शॉर्टकट लिहिलं बेटा डेफिनेशनचं. ठीक आहे, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कुठेच सापडणार नाही असं. ठीक आहे, फक्त इथे सापडेल. तर हे प्लीज नंतर सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे, कंपल्सरी लिहून घ्यायचं आहे. म्हणजे पटापट शॉर्टकट्स बघितले की एक्झामच्या वेळेस लक्षात येऊन जातं. पुन्हा एकदा काय सांगतील बेटा, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, काहीतरी हीट रिक्वायर्ड झाली टू इन्क्रीज द टेम्परेचर. टू इन्क्रीज द टेम्परेचर कोणासाठी, 1 ग्रॅम ऑफ वॉटरसाठी हीट टेम्परेचर वाढवलं 1 ग्रॅम ऑफ वॉटरचं किती डिग्री सेल्सिअसने बेटा 1 डिग्री सेल्सिअसने वाढवलं, तर त्याला काय म्हणतात बेटा 1 कॅलरी. मग 1 कॅलरीसाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला 4.186 जूल विच इज इक्वल टू 4.2 जूल विच इज इक्वल टू किती असतं बेटा 4.2 जूल. हे लक्षातच ठेवा लागेल. जे महत्वाचं आहे तेच इथं लिहिलंय, बाकी काहीच लिहिलेलं नाही बेटा. MCQ टपकला तर याच्यावरतीच टपके, अन्यथा येणारच नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा काय सांगतील बेटा 1 किलो कॅलरी. पुन्हा द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर कोणासाठी बेटा, आता 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर, 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर 1 किलो कॅलरी आहे ना, मग 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. कॅलरीमध्ये फक्त 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. किलो कॅलरीमध्ये 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. लक्षात ठेवा, कॅलरीमध्ये फक्त 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. किलो कॅलरीमध्ये 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, बरं. आणि पुन्हा फॉर्म्युला 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4186 जूल. त्यालाच आपण नियरली इक्वल टू 4200 जूल असं म्हणतो. त्यालाच नियरली इक्वल टू काय म्हणतो बेटा 4200 जूल. थर्ड फंडा महत्वाचा 1 जूल. 1 जूल म्हणजे काय, पुन्हा द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ कोणाचा 1/4.186 ग्रॅम ऑफ वॉटर 1/4.186 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. थ्रू किती बेटा 1 डिग्री सेल्सिअस. 1/4.186 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता हे एक लक्षात ठेवावं लागेल. त्याला काय नाव दिले बेटा 1 जूल. फक्त 1 जूलचा आकडा लक्षात ठेवा. हे दोघं तर सोपे आहेत. 1 कॅलरीमध्ये काय होतं बेटा, 1 ग्रॅम ऑफ वॉटरला टेम्परेचर वाईज इन्क्रीज केलं किती डिग्री सेल्सिअसने 1 डिग्री सेल्सिअसने, त्याला 1 कॅलरी म्हटलं. 1 किलो कॅलरीला 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. आणि 1 जूलला 1/4.186 जूल ऑफ वॉटर. 1/4.186 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. बाय 1 डिग्री सेल्सिअस. एकदम IMP सांगितलं बेटा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय ते सगळंच्या सगळं लिहून काढा. व्हिडिओ पॉज करून जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय ते सगळंच्या सगळं लिहून काढा. एकदम इम्पॉर्टंट सांगितलंय बेटा, एकदम इम्पॉर्टंट सांगितलंय, लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो लिहून झालं असेल. आता माझा पुढचा एक महत्वाचा फंडा आहे हीट. हीटच्या नंतर पुढचा एक खूप महत्वाचा माझा फंडा आहे, तो म्हणजे आहे बेटा टेम्परेचर. अतिशय महत्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे कुठला आहे बच्चा लोक, टेम्परेचर. या दोघांचा आपल्याला पुढचा कंपॅरिझन पण बघायचं आहे, पण त्याच्या इथे मी तुम्हाला टेम्परेचर म्हणजे काय ते सांगतो. टेम्परेचर काय असतं बेटा, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. इट इज द डिग्री ऑफ काय बेटा, हे डेफिनेशन सांगायला गेलं, इट इज द डिग्री ऑफ किंवा टेम्परेचर इज द डिग्री ऑफ, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस, हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी, ऑफ अ बॉडी. बर, आता टेम्परेचर आपण जेव्हा म्हणतो ना बेटा की टेम्परेचर आलंय, ते कुठून असतं बेटा, आतून असतं. आपल्याला ताप येतो, ताप येतो म्हणजे काय, टेम्परेचर वाढतं. ते कुठून असतं, आतून असतं. कोणी हीट बाहेरून असते, टेम्परेचर आतून असतं. हीट बाहेरून दिली जाते, टेम्परेचर आतून असतं. म्हणून आपल्याला अजून एक पॉईंट सांगता येईल, जसं की हीट मी ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हटलं होतं, टेम्परेचर काय सांगता येईल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. टेम्परेचर काय बेटा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. 1 लिटर ठीक आहे वॉटरचं टेम्परेचर आणि 20 लिटर वॉटरचं टेम्परेचर जर मी एकाच गॅसवरती ठेवलं, एकाच वेळेसाठी तापवलं,
तर दोघांमध्ये टेम्परेचर कसं असेल बेटा सेम, म्हणजे टेम्परेचर जवळजवळ चेंज होत नाही. टेम्परेचर दोघांमधलं कसं जातं सेम. टेम्परेचर कसं असतं सेम. टेम्परेचर इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. टेम्परेचर इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. 1 लिटर वॉटर किंवा 1 लिटर दूध आणि 20 लिटर दूध दोघांचं टेम्परेचर सेम राहतं, पण हीट दोघांची वेगळी असते. दोघांचं टेम्परेचर सेम राहतं, 1 लिटर वॉटर किंवा 20 लिटर वॉटर किंवा 1 लिटर दूध 20 लिटर दूध दोघांचं टेम्परेचर सेम राहतं, पण 1 लिटर वॉटर किंवा 20 लिटर दूधची हीट किंवा 1 लिटर वॉटर 20 लिटर वॉटर 1 लिटर दूध 20 लिटर दूध दोघांची हीट वेगवेगळी असेल, पण दोघांचं टेम्परेचर सेम असेल. पुन्हा एकदा, हीट जी आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, टेम्परेचर जे आहे ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. टेम्परेचर जे आहे ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. याच्यामुळे 1 लिटर दूध किंवा 20 लिटर दूध या दोघांचा साठी लागणारी हीट ही वेगवेगळी असेल, पण दोघांसाठी लागणारं टेम्परेचर हे कसं असेल बेटा सेम असेल. दोघांसाठी लागणारं टेम्परेचर हे सेम असेल. टेम्परेचर म्हटलं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, ताप येणे, आतून ताप येतो, ठीक आहे, तो बाहेरून जाणून येतो म्हणून केलं, पण आतून आपण जास्त तापलेलं असतो, त्याला काय नाव दिलं त्यांनी टेम्परेचर. त्याला काय नाव दिलं बेटा त्यांनी टेम्परेचर. ठीक आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा काय सांगितला बेटा याच्यातला मी, पुढचा महत्वाचा मुद्दा काय सांगितला, टेम्परेचर इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. टेम्परेचर इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पुढचा एक महत्वाचा मुद्दा जो सांगितला इथे टेम्परेचर बद्दलचा, की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. 1 लिटर दुधाचा जो कन्सेप्ट होता, हीट रिक्वायर्ड टू बॉईल 1 लिटर वॉटर अँड 20 लिटर वॉटर इज डिफरंट. इथे टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर कोणासाठी बेटा 1 लिटर वॉटर अँड 20 लिटर वॉटर इज सेम. दोघांसाठी टेम्परेचर कसं असेल बच्चा लोग सेम. दोघांसाठी टेम्परेचर कसं असेल सेम. युनिट जर बघायला गेलं, पुढचा कन्सेप्ट, युनिट याचं एकच युनिट असतं, ते म्हणजे केल्विन. ते म्हणजे कुठले बेटा केल्विन. त्याला डिग्री केल्विन असं पण म्हणतात. त्याला काय म्हणतात बेटा डिग्री केल्विन असं पण म्हटलेलं आहे. त्याचं डायमेन्शन्स बघायला गेलं, शेवटचा कन्सेप्ट, त्याचे डायमेन्शन्स जर बघायला गेलं तर किती बेटा L⁻⁴, L⁻⁴, M⁻⁴, T⁻�0 आणि K⁻⁴. L⁻⁴, M⁻⁴, T⁻�0 आणि K⁻⁴. अत्यंत 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 महत्वाचा कन्सेप्ट सांगितला हीट बद्दलचा आणि टेम्परेचर बद्दलचा. कोणाकोणाबद्दलचा बेटा, हीट बद्दलचा आणि टेम्परेचर बद्दलचा. खूप 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 महत्वाचे कन्सेप्ट सांगितले बेटा हीट बद्दलचे आणि टेम्परेचर बद्दलचे. तिकडचं टेम्परेचरचं ज्यांना लिहायची इच्छा आहे त्यांनी प्लीज लिहून घ्या. ज्यांना लिहायची इच्छा वाटतीये त्यांनी प्लीज ते लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, आता पुढचा एक खूप महत्वाचा माझा कन्सेप्ट चालू होतोय, तो म्हणजे दोघांमधलं कंपॅरिझन. ते म्हणजे काय बेटा दोघांमधलं कंपॅरिझन. कोणाकोणामधलं, हीट आणि टेम्परेचर. कोणामधलं कंपॅरिझन बेटा, हीट आणि टेम्परेचर. ओके, आता इकडे बाजूला तुम्हाला हीट आणि टेम्परेचरचं कंपॅरिझन दिसतंय. हीटची सगळ्यात पहिला जो पॉइंट ऑफ डेफिनेशन काय बेटा, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे, पॉजेस बाय कोणी बॉडी इन द फॉर्म ऑफ कुठली एनर्जी बेटा, कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. ठीक आहे, हीट एक प्रकारची एनर्जी आहे कशामध्ये, बॉडीमध्ये. कायनेटिक एनर्जी की फ्लो होते कोणा फॉर्म मध्ये, कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. टेम्परेचर इज अ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. फक्त हा काय सांगतो बेटा, हॉट आहे का कोल्ड आहे, डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी. तुझी आतमधून बॉडी कशी आहे, हॉट आहे का कोल्ड आहे, ते सांगण्याचं काम कोण करतं बेटा, टेम्परेचर. पुढे दोघांचा पॉईंट दिला बेटा एस युनिट. हीटचं काय बेटा जूल आहे आणि टेम्परेचरचं काय केल्विन आहे, आत्ताच बघितलं. पुढचा महत्वाचा पॉईंट जो की मी आत्ताच शिकवला, हीट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, टेम्परेचर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, टेम्परेचर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. पुढचा पॉईंट एक सांगितला होता बेटा, आठवत आहे, हीट नेहमी फ्लो होतो कुठून कुठे,
हायर बॉडी टेम्परेचर टू द लोअर बॉडी टेम्परेचर. हीट कुठून कुठे फ्लो होतं बेटा? हायर बॉडी टेम्परेचर टू द लोअर बॉडी टेम्परेचर. तसं टेम्परेचर काही फ्लो होत नाही. टेम्परेचर डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट दाखवतो. टेम्परेचर काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट दाखवतं. टेम्परेचर काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट दाखवतं. टेम्परेचर काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट दाखवतं. टेम्परेचर काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट कोण दाखवतं बेटा? टेम्परेचर दाखवतं. पुढचं, हीट इज अ कॉज, टेम्परेचर इज द इफेक्ट. आता हा पॉइंट काय? हीट इज अ कॉज म्हणजे काय? हीट आपण मुद्दामून देतो म्हणजे हा काय झाला? कॉज झाला. कॉज झाला म्हणजे तू क्रिएट केलंय ते. कॉज झालं म्हणजे तू क्रिएट केलं. टेम्परेचर इज द इफेक्ट. आपण मुद्दामून कधी ताप आणतो का बेटा? नाही, आपल्याला ताप येत असतो. म्हणजे टेम्परेचर इज द इफेक्ट. टेम्परेचर इज द इफेक्ट. हीट इज द कॉज, टेम्परेचर इज द इफेक्ट. हीट इज द कॉज, टेम्परेचर इज द इफेक्ट. पुढचा महत्वाचा पॉइंट, हीट इज द टोटल एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स. हीट इज द टोटल एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स इन द सिस्टम. टेम्परेचर काय? टेम्परेचर इज द ॲव्हरेज ऑफ ऑल द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स इन द सिस्टम. हीट टोटल एनर्जी सांगतं, टेम्परेचर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सांगतं. हीट टोटल एनर्जी सांगतं, टेम्परेचर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सांगत असतं. हीट जो असतो त्याला मेजर करण्यासाठी एक डिव्हाइस आहे, त्याचं नाव आहे कॅलरीमीटर. हीट कशाने मेजर होते बेटा? कॅलरीमीटरनी. हीट कशाने मेजर होते? कॅलरीमीटर. टेम्परेचर? थर्मामीटर. टेम्परेचर कशाने मेजर होतं? थर्मामीटरनी. टेम्परेचर कशाने मेजर होतं बेटा? थर्मामीटरनी. ओके. उद्याच्या कन्सेप्टमध्ये डिफरंट स्केल्स ऑफ टेम्परेचर आपल्याला बघायचे. डिफरंट स्केल्स ऑफ टेम्परेचर बघायचे आणि त्याच्यावरचे सम्स पण बघायचे. त्याच्यावरचे काय बघायचे बेटा? आपल्याला सम्स पण बघायचे. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.